तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कीर्तनकार शिवलीला पाटील आपल्याबरोबर आहेत. धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्याच्या डोकेवाडी येथे त्यांनी आज काल्याच्या कीर्तनाची सेवा दिली. काय वाटतं आपल्याला, आपण ग्रामीण भागामध्ये कीर्तन सेवा देत आहे, काय बदल प्रामुख्याने व्हायला पाहिजेत? मोबाईलचा अतिरेक होतोय, काय वाटतं आपल्याला? रामकृष्णारी, खरं तर संकीर्तन हे एकमेव माध्यम आहे जे अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीला घेऊन चालतं. कारण ज्ञानोबा तुकोबांचे विचार हे मुळापासून पार तळागाळाच्या लोकांपासून लोकांना समृद्ध आणि वृद्धिंगत करण्यासाठी ठेवलेले आहेत. ज्ञानेश्वरी गाथा हे विज्ञान आणि ज्ञान या दोन्हीने परिपूर्ण आहे. त्यामुळं सप्ताह संकीर्तन याच्या माध्यमातून लोकांमध्ये जशी आध्यात्मिक जनजागृती होतीये, तशीच जी अंधश्रद्धेला बळी पडू नये किंवा बरीच प्रकरणं जी आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय याच्यापासून लांब राहावं याच्यासाठी सुद्धा प्रेरणा मिळते. आणि ग्रामीण भागामध्ये सामर्थ्याने सप्ते हे अगतिकपणाने केले जातात. जसं शहरी भागातली माणसं ही उदरनिर्वाहासाठी केलेली असतात, ती व्यस्त असतात, पण ग्रामीण भागाने संप्रदाय सामर्थ्याने वृद्धिंगत केलाय, टिकवून ठेवलाय. आणि त्याच माध्यमातून ही सप्ते पुन्हा मोठे होत आहेत आणि तरुणांना पुन्हा या संप्रदायाकडे अध्यात्माकडे यावंसं वाटतंय आणि फार मोठा बदल आहे. पण या बदलामध्ये सोशल मीडिया म्हणा किंवा आताच्या जनरेशनला, जसं की आमच्यासारख्या वयाच्या मुलांना जे वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये सोशल मीडिया असावी, पण ती योग्य असावी याचं भान मात्र, सोशल मीडिया असावी वाद नाही, पण त्याच्यामुळे चुकीचं काही जाऊ नये याचं सुद्धा भान राखलं गेलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी, नाहीतर ती पचत नाही. हे संतांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचले गेले पाहिजे. संप्रदायामध्ये घुसखोरी होती असं पवार म्हणाले होते, शरद पवार. काय वाटतं आपल्याला, खरंच घुसखोरी होती का, बंधुगिरी वाढली का? प्रथम, भोंदूगिरी आणि संप्रदाय हा परिपूर्ण वेगळा आहे. महाराज असणं आणि भोंदू असणं हा फरक आहे. आम्ही कीर्तनात तेच सांगतो जे ज्ञानोबा तुकोबांनी आम्हाला सांगितलंय. थोडक्यात आम्ही फक्त उष्टावळ सांभाळतोय, ते त्यांना जे अनुभव आले तेच सांगतात. अनुभव आले अंगात या जगात येत असे महाराजांच्या मतानुसार. बोंदूगिरी म्हणजे कीर्तनात कधीच सांगितलं जात नाही की तुम्ही आमचा अंगारा लावा तर तुम्हाला लेकरू बाळ होईल, तुम्हाला वृद्धिंगता येईल, तुम्ही ऐश्वर्य संपन्न व्हाल. देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलते, हा संप्रदाय नाहीये. देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलायचं बळ येतं, हा संप्रदाय. कष्ट आपल्यालाच करावं लागतं. संप्रदायाने आयुष्यभर हेच शिकवलंय की तुम्ही कष्ट केलं तर ठीक आहे, नाहीतर नाही. त्याच्यामुळे बोंदूगिरी आणि महाराज हे परिपूर्ण वेगळे, हे महाराष्ट्राने पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. शिवचरित्राचा आपल्याला पण अभ्यास आहे. बागेश्वर बाबा जे वक्तव्य केले थोड्या वेळापूर्वी, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला, की महाराजांना कंटाळा आला म्हणून राज्य द्यायचं त्यांनी वक्तव्य केले, काय वाटतं आपल्याला? प्रथम, छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी त्या भूमीविषयी माहिती पाहिजे, त्या इतिहासाविषयी माहिती पाहिजे. छत्रपती शिवराय जगद्गुरू तुकोबांच्या कीर्तनाला बसतात. मी साधा प्रसंग सांगते या प्रसंगावरून. तुकोबांच्या कीर्तनाला बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकल्यानंतर तुकोबांना चरणावर मस्तक ठेवून तलवार ठेवत म्हणावं, तुकोबा तुमचं कीर्तन ऐकावं आणि सगळं सोडून परमार्थ करावा असं वाटतं. तुकोबांनी तीच तलवार उचलावी आणि छत्रपतींना सांगावं, राज, जर कीर्तन करून ज्ञान पसरवणं हा आमचा परमार्थ आहे, तर आमच्या कीर्तनकाराला ज्यांच्यामुळे उभं राहायचं सामर्थ्य येतं, तो धर्म टिकवणं हा तुमचा परमार्थच आहे, हे तुम्ही डोक्यात घ्या. मग हे विचार पसरवणं संतांनी काम केलं. आणि कंटाळा असा जर इतिहासात असता, स्वराज्यात असता, तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं. इथे कंटाळा म्हणा किंवा माघार म्हणा हा विषय नव्हताच. पुरंदरच्या तहाच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस मावळ्यांनी विचारावं की राज, आम्ही रक्त सांडून गड किल्ले जिंकलेत, तुम्ही तह का करताय? राजांनी सांगावं, बाजी तानाजीसारखे मावळे गमावल्यानंतर मला अजून मावळे गमवायचे नाही. याचा अर्थ मी महागार घेतोय असं नाही. मी आज 4 पावलं मागं सरलो तर याच्यापेक्षा दुपटीनं गड किल्ले मी जिंकणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि छत्रपतींनी ते खरं करून दाखवलं. 240 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे, विश्वातले कुठली राजेशाही घरात नसताना राजा होणारे, स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घेऊ एकमेव राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यामुळे तिथे कंटाळा किंवा महागार हा शब्दच नव्हता. तिथे फक्त नीती होती की प्रत्येक नीतीला वापरून मी माझं हिंदवी स्वराज्य बळकट करतोय, माझं हिंदुस्थान वाढवतोय. आणि त्याच अनुषंगाने हे हिंदुस्थान वाढवलं गेलं आणि आज प्रत्येक हिंदू स्वाभिमानानं जगायला लागला. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वादन निर्माण झालंय. खरंच शिवाजी कोण होता हे टायटल जरी एकेरी वाटत असलं तरी त्याच्यामधला जी त्याच्यामध्ये लिहिलेला जो इतिहास आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? छत्रपती शिवराय एकाच पुस्तकाने कळावे
इतकं मोठं सामर्थ्य आपल्याला कळणार नाहीये. ते वैभव फार वृद्धिंगत आहे. त्याच्यामुळे ते समजून घेत असताना एकच कुठली तरी गोष्ट उचलून हे धर्माविषयी आणि देवांविषयी कलंक पसरवणं खरंच योग्य नाहीये. मला असं वाटतं आपल्या धर्माविषयी, आपल्या संतांविषयी, आपल्या महापुरुषांविषयी प्रत्येकाला स्वाभिमान असावा आणि तो स्वाभिमान ग्रंथ पुस्तक यानेच सांभाळून ठेवावा आणि तो प्रत्येकाने सांभाळावा ही माझी विनंती. शेवटचा प्रश्न, खरात प्रकरणी तुम्हाला तर सगळं माहिती आहे, काय सजा व्हायला पाहिजे तशा माणसाला? शेवट एकच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अंधश्रद्धेचा शेवट केला, मग तो बाईवर अन्याय करणारा रांजाचा पाटील जरी असला तरी उघडा नागडा करून स्वराज्याच्या वेशीवर टांगलाय आणि दौंडी पेटवून सांगितलंय, जो कोणी माझ्या आई बहिणीवर नजर वर करेल छत्रपती त्या प्रत्येकाचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. मला वाटतं शिवशाहीच्या काळात जे घडलं ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय बाईवर होणारा किंवा अंधश्रद्धा पसरवली जाणार आहे आणि यामध्ये आपल्याही काही चुका आहेत त्या आपण मान्य करून त्या सांभाळाव्यात हीच विनंती आहे. धन्यवाद. एकंदरीतच खरात प्रकरण असेल किंवा सध्याची परिस्थिती असेल त्याच्यावरती इतिहासामध्ये जी सजा दिली जात होती ती सजा आता पण द्यायला पाहिजे असं शिवलीला पाटील यांनी सांगितलं. क्षीरसागर TV मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.